मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे उदयनराजे यांच्या भेटीला पोहोचले। मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघांमध्ये भेट झाली। सातारचे पालकमंत्री शिवेंद्रराजेच झाले पाहिजेत अशी इच्छा उदयनराजे यांनी व्यक्त केली। उदयनराजे भोसले यांनी मंत्रिमंडळामध्ये मला स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले। उदयनराजे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण काम करू असं शिवेंद्रराजे म्हणाले। तर साताऱ्यामध्ये दोन राजेंमध्ये झालेली ही भेट आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर होत असलेली ही पहिलीच भेट आणि त्यामुळे अर्थातच या भेटीला महत्त्व आहे। तर उदयनराजे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण काम करू अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेली आहे। तसंच आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी उदयनराजे यांनी प्रयत्न केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। साताऱ्यामध्ये दोन राजे हे एकत्र आले आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की याची चर्चा सुरू झाली। शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांची भेट झाली। शिवेंद्रराजे हे उदयनराजे यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। दरम्यान उदयनराजे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करू अशी प्रतिक्रिया यानंतर शिवेंद्रराजे यांनी दिली आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी साई सावंत आपल्याला अधिक माहिती देतात। साई, दोन राजेंमध्ये झालेली ही भेट आणि त्यानंतरच्या या सगळ्या प्रतिक्रिया। नक्कीच गुरुप्रसाद, महायुतीला सातारा जिल्ह्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ना आमदार शिवेंद्रराजे भोसले असतील, खासदार उदयनराजे भोसले असतील यांच्यामध्ये देखील दोघांमुळे एकत्र बैठक झाली। त्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी देखील मंत्रिमंडळामध्ये देखील शिवेंद्रराजे भोसले यांचं स्थान पक्क करावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मागणी केली होती। त्याचनुसार देखील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आणि त्याचनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देखील आता शिवेंद्रराजे भोसले हे उदयनराजेंच्या भेटीला आलेले आहेत। त्या दोघांमध्ये एक बैठक देखील झाली आणि त्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की सातारचे पालकमंत्री देखील शिवेंद्रराजे भोसले व्हावे आणि त्यामुळे एकंदरीत बघायला गेलं तर सातारमध्ये देखील महायुतीचं संपूर्ण प्राबल्य असताना देखील 4 आमदार हे भाजपचे आहेत। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण या दोन्ही राजांच्या भेटीमध्ये देखील एक चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद साई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.